माझी पाककलामध्ये आज आपण बनवते अनेक आजारांपासून दूर ठेवणारे मस्त शक्तिवर्धक असे लाडू. तर इथे त्यासाठी मी पाऊण वाटी इतकं तूप घेतलंय. जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये सगळ्यात आधी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. खमंग अशी परतवून घ्यायची, एका डिश मध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊन इथे शेंगदाणे घेतलेत, ते चांगले खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत. आता मखाना घेतलेला आहे इथे मी, तो देखील चांगला चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मखाना देखील छान फुटला जातोय, तर इथे काढून घेते. आता इथे तीळ आणि अळशीच्या बिया घेतलेल्या आहेत, दोन्ही एकसाथ भाजून घ्यायच्या आहेत. तीळ तडतडू लागले की समजायचं आपले तीळ आणि या बिया इथे भाजल्या गेलेल्या आहेत. काढून घेऊया त्याच डिश मध्ये. आता यामध्ये जाईल पुन्हा तूप आणि इथे आता मी ड्रायफ्रुट्स सगळे फ्राय करून घेणार आहे. तर ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू, बदाम आणि अक्रोड घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. त्याचबरोबर इथे मी काळा मनुका घेतलेला आहे, खूपच पौष्टिक असतो, त्यामुळे काळा मनुका देखील यामध्ये घेतलाय. सनफ्लावर सीड्स इथे घालतेय मी, त्या देखील तुपावर छान अशा फ्राय करून घ्यायच्या. आता यामध्ये जाईल सुकं खोबरं. लालसर रंग येईपर्यंत सुकं खोबरं छान फ्राय करून घ्यायचं आहे. सगळे हेल्दी घटक आपण या लाडूमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे खूपच पौष्टिक हे लाडू तयार होतात. सगळ्यात शेवटी पुन्हा तूप घेतलेलं आहे आणि खारीक पावडर आता आपल्याला खमंग अशी तुपावर परतवून घ्यायची आहे. सगळे जिन्नस छान परतवून घेतले की थंडगार करून घ्यायचे रूम टेम्परेचरला आणि मिक्सर मधनं सुरुवातीला आपण याचं जाडसर भरड अशी फिरवून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा याच मिक्सर मधनं आपल्याला हे मिश्रण फिरवायचं आहे परत एकदा. तर इथे आता ही आधी भरड करून घेतलेली आहे, यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचा आहे. तर गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. पुन्हा मी तूप घेतलंय, त्यावर गुळ घालून घेते. गुळाला कड अजिबात येऊ द्यायचा नाही, आपल्याला पाक तयार करायचा नाही. गुळ वितळला की लगेचच आपण हा गुळ आपल्या मिश्रणामध्ये घालून द्यायचा. लाडूच्या मिश्रणात मिक्स करून घेऊयात सगळं मिश्रण व्यवस्थित आणि पुन्हा यामध्ये मी थोडंसं तूप ऍड करून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सर मधनं काढून घ्यायचं आहे. याचा डिटेल व्हिडिओ अचूक प्रमाणासहित माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा. तर पुन्हा आता एकदा हे मिश्रण मी मिक्सर मधनं फिरवून घेते आणि छान असं हे मिश्रण आपलं तयार झालंय, बाइंडिंग होतंय. पाऊण वाटी तुपातलं पाव वाटी तूप उरलंय, म्हणजे अर्धी वाटी तूप फक्त आपण इथे यूज केलेलं आहे. थोडीशी वेलची जायफळ पूड यामध्ये ऍड केले आणि आता लाडू वळून घेऊयात. खूपच अफलातून हे लाडू होतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खातात आणि या पावसाळ्यामध्ये तर एक तरी हा लाडू नक्की खा. अनेक आजारांपासून दूर ठेवणारा मस्त पौष्टिक हेल्दी हे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. सगळे लाडू व्यवस्थित बाइंड झालेत. अगदी शेवटच्या लाडूपर्यंत मला इथे तुपाची वगैरे आवश्यकता भासलेली नाही. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.